चला या. साहेबराव बघितलं का आपल्याकडे कोण आलेत? अरे पाहुणे आलेत. साहेबराव तुला सांगतो, अरे लई भारी कुस्ती खेळतात पाहुणं. होय तुला माहित आहे काय? माहित आहे कसं काय? अच्छा 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 अच्छा, ते बॉडीवर ना कळलं काय? भारीच की. पण साहेबराव ते काय दिवस राहणार आहेत काय पाहुणं आपल्याकडे? साहेबराव तुम्हाला राहावं म्हणतोय. आपण बोललेलं कळतंय बैलाला? हो बैल नाही, साहेबराव येतो आपला खास दोस्त आहे. होय अहो मी बोललेलं समजा त्याला कळते आणि त्यानं बोललेलं समजा मला कळते. माझा दोस्त होईल काय? तुम्हीच बघा विचारून. साहेबराव दोस्त ना काय? होय म्हणला. अरे वा भारीच की. साहेबराव माझा दोस्त, तू साहेबरावचा दोस्त, आपण दोघं दोस्त. तुम्हाला आवाजावर नाही बोललं तर चालेल. चालते की. मग काय म्हणू? लाडू म्हणू काय? काय म्हणायचे म्हण. चालते लाडूच म्हणतो, लय भारी वाटते. चालते की. हा अरे वा. अंजली बाई माझ्या लाडूची दोस्ती झाली बरं का? होय अंजली बाई बी साहेबरावचे दोस्त आहेत, तो तुझ्या दोस्त झाल्या. आपण बायकांना दोस्ती करत नाही, पण पेलवान आहे पण. झेरॉक्स कॉपी आहे तुमची. हो म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे. पंजनाला कुणाला ऐकत नाही, पण आमच्या मास्तरला पण आपण हरवलं होतं. हो नुसता पंजाच लढवता येतो का शाळेत सुद्धा जातोस तू? दोन्ही पण. दोन्ही पण? शाळा किती वेळा बुडवतोस? माझ्या मनातील कवा बुडवतो. हो मला शाळा बुडवणारी मुलं अजिबात आवडत नाही. राहिलं मी राणादाकडे आले. मी तुमच्याकडे नाही आलोय. राणा हे नाही माणूस कोण? ये लाडू. लाडू बेसनचा का बुंदीचा? काय रे लाडू? लाडू म्हणायचं ना, माझं नाव गाजवीर आहे. अच्छा म्हणजे राजगिऱ्याचा लाडू आहेस होय तू? माझं गाल दादाचं नाही, गाल धरलं तू नापतीन. अरे बाबा खत्र्या पैलवान दिसतो घेऊ, लय ताकद आहे घ्यायच्या अंगारा. मग बजरंगबलीचा पट्टा आपण. होय काय? ह्यो बजरंग बलीचा पट्टा शाळेत जातो काय? जातो, पण मधल्या सुट्टीत परत येतो. चला शाळा भरली मग जावा पर शाळेत. तुला सुट्टी लागले. बर आमच्या घरी कसं काय नाही केलं मग? तुझ्या नाही राणादाच्या घरी आलोय. मला कुस्ती शिकायची. असं वय? अरे मम्मी शिकवतो की कुस्ती. चल शेतात. पुन्हा राणादा. बर तुम्ही चहा पितो काय? अरे बाबा तेरे को कैसा मालूम? तुझ्या बॉडी मध्ये समजते. बागतोस का रागानं? शेड्डू मारलाय वागानं. कळलं काय? अरे चांगला आहे की. अहो जरा इकडे येता का? ए गोदाक्का म्हणतायत दुसऱ्याचं मुलं आहे, आपण उगाच रिस्क नको घ्यायला. कसली रिस्क त्यात? नाही म्हणजे मुलगा चुणचुणीत आहे, मस्त आहे, पण गोदाक्कांचंही बरोबर आहे, आपल्याला त्याची काहीच माहिती नाहीये. ठीक आहे आपण समधी माहिती काढ. बरकत हा काय बरकत तू तांदूळवाडीला जा आणि लाडूची जेवढी माहिती काढते ती तेवढी माहिती काढ. तिचं नाव काय? राजवीर बापाचं भीमाजी. हे बघ
प्रत्येक दिवशी जेवढी माहिती काढते येते तेवढी समधी माहिती काढ. हा तुझा जा. काय सांगितलं कानात? ते काय नाही, त्याला म्हणलं तुला खायला लाडू आणायला सांगितलं मी त्याला. हॉटेल मला काय खात नाही, घरचं असेल तर खातो. आता घरी वरण भात केला. भूक लागली का तुला? वरण भात देणार असले तर आपले दुसरे पके. चल मग चल. साहेबराव, देवाच्या डोसक्यात काहीतरी असणार, नाहीतर अचानक येऊ बारका पडून आपल्या दारात कसा आला? घरातले समजे नाही म्हणतात त्याला ठेवायला. काय करायचं गड्या तूच सांग आता. चला आता आधी जेवून घेऊ. हात धुवायचे नाहीले. अरे बापरे, मी तर विसरलेच. चल हात धुवून येऊया. चला गोदाक्का, सर ताट घेऊन बाहेरच या. बसा. बदानी करून देता राम देता सिंहरीचे सहज नव्हते. नाव देता पुकाचे जीवती जीवता अन्ने पुम ब्रह्म उदन बनोय जाने अन्न गन्न जय जय नगीर समर्थ. बाई 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 बाई, आता मात्र हद्द झाली हा चंदे. घरातलं उपाशी आणि कोण कुठला येत तुपाशी. जाऊबाई, हा आपल्या घरचा पाहुणा आहे म्हणून त्याला आधी जेवायला वाढलं. अतिथी देवो भव. अजून वाढू? चालते की. चांगली जबरा बुक दिसते पहिलवानाची. बदक का भाताचा पुरा टोपच घेऊन ये. हा तुम्हालाही मागे टाकणार. तुमचा ह्यो देव आमासनी उपाशी ठेवणी म्हणजे झालं. दणकून खा काय. भरलं पोट. हात धुवून घे. झोपाचं कुठं? जाऊ बाई, जरा जादात सुटला ह्यो. आवरा याला. वहिनी, एवढं खाल्ल्यावर माणसाला सुस्ती येतेच. तुला झोप आली का? जराशा आल्या. तिकडे झोपू? हो. जाऊ बाई,
आम्हासनी वाटतं पाहुण्याचा पाहुणचार बस झाला आता. उद्याच्या उद्या घालवून टाका बरं त्याला. अहो तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे? अहो जरा शांतपणे घ्या ना. अहो कसं शांतपणे घ्यायचं? दुसऱ्याचा पोरगा आपल्या घरी कशाला हो? आलंच मामांजी. मामांजी मामांजी अहो घरात बघितलं का काय चाललंय ते? काय चाललंय? कोण आहे बारकं पोरगं? अहो ह्यो एका चोराचा पोरगा आहे. सकाळी पोलीस आलता आपल्या दारात. त्या चोराला घेऊन गेलं खरं, पण ह्यो मात्र हितच राहिला बघा. आम्ही म्हणलं म्हणजे खरं आमचं गोदाक्कांचं असं म्हणणं आहे की उगं रिस्क नग घ्यायला. पण जाऊबाई आणि राणा भाऊजी काय ऐकणच झाल्यात बघा. काय ऐकणं झालं? अहो नाही म्हणजे आमचं गोदाक्कांचं खरं म्हणणं असं आहे की या पोराला काही इथं घरात ठेवून घ्यायला नग. पण उलट जाऊबाईंनी तर त्याला खाऊ पिऊ काय घातलंय. आता बघा पातेला भर भात घेऊन कसा निवांत झोपलाय ते. बारका पोरगा म्हणजे झोपणारच की. तेच दिवसा झोपायचं आणि रातच्याला घर लुटणारी भामट्यांची टोळी फिरते मग गावागावात. अहो मामांजी या असल्या पोरांना हाताशी धरूनच दरोडं घालतात माणसं. नाही वहिनी, पैलवान येते हो. आपल्या तालमीचा चषक जिंकलाय त्यानं. तर त्याच्या बापाने इनावणी केली म्हणून ठेवून घेतले आपण. राणा भाऊजी याचा बाप गुन्हेगार आहे, बघितलं ना हो तुम्ही. सकाळी पोलीस आपल्या देखत रट्ट मारत मारत घेऊन गेल्यात त्याला. होय, पण वहिनी बापाची सजा पोराला का? बघा मामांजी बघितलं तुम्ही. अहो कोण कुठला यो पोरगा याची काही माहिती नाही, काय नाही. माहिती काढायला सांगितलंय, कळ लवकरच. त्याला मोठा पैलवान बनायला लागेल ती मदत करणं असं सांगितलं. म्हणून त्याचा बाप आपल्याकडे मदत मागे आलत. आलंय माझ्या ध्यानात, मी बोलतो. हे बघा, आपल्या कोल्हापुरात पैलवानाला दत्तक घ्यायची परंपरा लय जुनी आहे. आणि हा जर का चांगला पैलवान असेल आणि त्याच्या घरची परिस्थिती नसेल तर त्याला मदत करणं आपलं कर्तव्य आहे. अहो पण गुन्हेगाराचं पोरगा. बघा तुमचं बी बरोबर आहे. आपण नीट माहिती काढल्याशिवाय आणि विचार केल्याशिवाय निर्णय घ्यायचा नाही. आता राणाने माहिती काढायला सांगितली ना, ती माहिती आल्यानंतर बघू ना पुढे काय करायचं ती. मामांजी माहिती मिळणार कधी? ती खरी खोटी कसं कळणार बरं? त्याच्यापेक्षा याला अनाथ आश्रमात. नाही वहिनी, लाडू अनाथ आश्रमात जाणार नाही माझी नाही. बरोबर आहे राणाचं. नीट माहिती घेतल्याशिवाय निर्णय घेणं चुकीचं आहे. अहो एका लहान मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. मामांजी तुम्ही तर कायदा पाळणार, कायम कायद्यानं वागणार. मग कायद्यानुसार या पोराला पोलिसांच्या ताब्यातच द्यायला पाहिजे. जे काय व्हावं ते कायद्यानुसार व्हावं, एवढंच. उगा उद्या कुणाचा ठपका नका आपल्यावर. ते बघतो आम्ही. तुम्ही आता जरा शिस्तात घ्या. हो पण तुमच्या दोघांचा काय विचार आहे? राहू द्या त्याला. आपण ठेवून घेऊ. आबा, अहो 2 दिवसात माहिती बी कळेल आणि पोरगा कसा आहे ते बी कळेल. मग आपण निर्णय घेऊ. हो, आभाव लहान आहे तो. त्याला त्याचे वडील सोडले तर दुसरं कोणीच नाहीये. कुठे जाणार तो? एका लहान मुलाच्या आयुष्याचा निर्णय एवढ्या तडकाफडकी नको घ्यायला. मंजूर. 2 दिवसात काय अनुभव येतोय ते बघू आणि मग ठरवू.
2च दिस नव 48 तास. वय 48 तासात ठरवू आपण याचं काय करायचं ते. असं का केलं मामांजींनी? त्या ठोकळ्याला आणि मास्तरनीला तर लागलंय येड, पण मामांजी तर शहाणा आहेत ना. असं कुणाला बी घरात घेत असतात वय. बघा की उद्या उठून त्या पोरानं काय उचापती करून ठेवलं तर काय करायचं? त्यात तुमचं खंडीभर दागिनं. आमच्या दागिन्यांकडे नुसतं बघितलं जरी का नाही तरी डोळं काढून हातात देऊ त्याच्या. आजपासून आमच्या खोलीवर नजर ठेवायची ड्युटी तुझी. नजर किती टाइम ठेवायची? कायम. जेवढं सांगितलंय तेवढं कर. म्या माझी ड्युटी नक्की करत. तुम्ही एवढं सांगून बी ऐकलं नाही बघा घरातल्यांनी, म्हणजे कमालच आहे बघा. खरंय म्हणा, आम्ही एवढ्या इनावण्या केल्या खरं, पण कुणाला काय फरक नाही पडला. हे समजा आम्ही या घराच्या भल्यासाठी करत होतो, पण कुणाला काय पडलेली नाही. आमच्या शब्दाला जर या घरात खरंच किंमत नसेल तर आम्ही माहेरी निघून जातो कायमचं. तिकडे तर कुठं आहे म्हणा. काय म्हणलेस? नाही काय बी नाही, काय बी नाही. चंदे, आजकाल तुझं हे समजा लई वाढलंय बर का. उगा आम्ही काय बोलत नाही म्हणून शेफारून जाऊ नकास. अवकातीत राहा. पाठराखीन म्हणून खांद्यावर चढून बसू नकास. नोकर आहेस तर नोकरासारखं 4 हात लांब अदबीनं राहायचं, कळलं? उभे ताईसाहेब, मला का नाही त्या पोराचं लई टेन्शन आलंय हो, म्हणून तसा निघाला असेल शब्द. पर तुम्ही सांगा की काय करायचं आता. 48 तास दिल्यात ना व. या 48 तासात निर्णय होणार आहे म्हणा. आता या 48 तासात आम्ही त्या गब्दुल्लाला बाहेर नाही काढला तर नाव बदल आमचं. कपाळ बडवायला काय झालं का? ते डास चावला. आता तुम्ही ठरवले म्हटल्यावर घराबाहेर काढूनच दाखवणार बघा. वय आता 48 तासात आम्ही दाखवूनच देतो कसं ते गब्दुल्ला या घरात राहण्याच्या लायकीचं नाही ते. जाम झोप लागली दिसते. हो, कंटाळा असणार, पण ह्याला कुठेतरी नीट झोपवायला हवं. इथं ठेवून नाही चालणार. होय, रातच्याला अचानक जाग आली आणि कोण दिसलं नाही तर घाबरल त्यो. हो आपण त्याला आपल्या खोलीत घेऊन जाऊया काय? हो चालेल. लाडूच्या येण्यानं घरात जरा टेन्शन आले. आपण लाडूला ठेवून घेतले म्हणून घरातलं वातावरण बिघडणार नाही ना? नाही बिघडणार अशी आशा करूया. आव्हानचं ठीक आहे, पण गोदकाला पटलं नाही लाडूला घरात ठेवून घेतलं. त्यांचं म्हणणंही बरोबर आहे. दुसऱ्याचा मुलगा म्हटल्यावर रिस्क वाटणारच, पण आपल्या समोर सुद्धा गोष्टी इतक्या अचानक आल्या की आपण तरी काय करणार होतो. होय, पण आबांनी 2 दिवसात निर्णय घ्यायचे ठरवले. 2 दिवसात समधी माहिती मिळायला पाहिजे बघा. समजा लाडूला घरात ठेवायचं ठरलं तर त्याची जिम्मेदारी झेपल का आपल्याला? का नाही? अहो, लहान मुलगा आहे हा. ह्याच्या सवयी स्वभाव असा किती वेगळा असणार. आपण ठरवलं तर अगदी सहज सांभाळू शकू याला. आणि 2 दिवसात आपल्याला बी समजेल आपल्याला झेपते का नाही ते. पण हा, पण 100% प्रयत्न करायचा बघा. हो नक्की. पण काय बी म्हणा, आबांनी विचारलं तेव्हा दोघांचं मत एकच आलं. ते बी न ठरवता. हो, यालाच तर म्हणतात नवरा बायको मधली वेवलेंथ. कसली?
मन जुळणं. अच्छा होय, पण इंग्रजीमध्ये लय अवघड आहे ते मन जुळणं. कारण आपण मराठी आहोत, इंग्रजी काय आपली भाषा नाहीये. नाही, आपलीच भाषा बरी बाबा. मग ठरलं, उद्यापासून समजा लक्ष लाडूवर.